पक्ष्याचं घरटं हे कुठल्याही शॉपिंग मॉलमध्ये किंवा शॉपिंग वेबसाईटवर मिळतं. पण ते मला स्वतः बनवायचं होतं. त्याप्रमाणे मी हे घरटं बनवलं, टाकाऊतनं टिकाऊ बनवलं आणि ते या 2 पक्ष्यांनी अडॉप्टसुद्धा केलेलं आहे. तर हे घरटं मी कसं बनवलंय हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. त्यासाठी मी हा नारळाचा काथ्या वापरलाय आणि Amazonमधनं मी काहीतरी मागवलं होतं, तर तो बॉक्स मी वापरलेला आहे. सर्वप्रथम तो जो काथ्या आहे, नारळाचा काथ्या आहे, तो सुटा मी करून घेतला आणि तो सुटा करून झाल्यानंतर मग त्याचा जो भुसा उरतो, तो भुसासुद्धा आपण टाकून द्यायचा नाहीये. तर ते कोकोपीटच आहे, तर ते कुंडीमध्ये झाड लावताना त्या मातीमध्ये ते मिक्स करता येईल. तर तो काथ्या बाजूला करायचा आणि जो भुसा आहे तो बाजूला करायचा आणि मग जो काथ्या आहे तो वापरात येईल. जो बॉक्स आहे त्या बॉक्सची लांबी आहे साधारण 9 इंच, 9-9.5 इंच आणि लांबीला आणि उंचीला आहे तो 5-5.5 इंचाचा आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आधी बॉक्सच्या ज्या लहान बाजू होत्या त्या तात्पुरत्या सेलोटेपने चिकटवून घेतल्यात आणि ज्या मोठ्या बाजू आहेत त्याच्या मी पेन्सिलने मार्क केलंय कट करण्यासाठी. आणि जी लहान बाजू आहे तर त्या लहान बाजूवर 3.5-4 सेंटीमीटरचा मी होल केलेला आहे. तर चिमणी येईल या उद्देशानेच तो मी होल ठेवलाय. तर त्यापेक्षा मोठा होल ठेवायचा नाहीये. आणि तो होल करताना सुद्धा एक 4 बोटाची जागा खाली सोडायची आहे. कारण तिकडे आपण एक काठी ठेवणार आहोत, काठी लावणार आहोत, जेणेकरून ती चिमणी जर आली तर त्या काठीवर आधी बसेल आणि मग त्या होलमध्ये जाईल. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं बॉक्स कट करून घ्यायचा आहे, होल कट करून घ्यायचा आहे आणि बॉक्स पूर्ण चिकटवण्यापूर्वी त्याच्यामध्ये एक सुती किंवा कॉटनचा कपडा आतमध्ये ठेवायचा आहे, जो की चिमण्यांना घरटं बनवताना लागतो. घरटं आपल्याला खिडकीत बांधायचं आहे, लटकवायचं आहे. त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते लटकवण्यासाठी मी दोरीची अरेंजमेंट केली आहे. तर असे होल करून त्यातनं दोरी बाहेर काढली आहे आणि त्या दोरीच्या साहाय्याने मी ते खिडकीमध्ये लटकवेन. आणि त्यानंतर सगळ्या बाजू व्यवस्थित टेपने चिकटवून घ्यायच्या आहेत. मी जी ही टेप वापरली आहे ही कॉटन टेप आहे, स्टेशनरीच्या दुकानात मिळते. बॉक्स चिकटवून झाल्यानंतर किंवा ते घरटं सगळ्या बाजूने चिकटवून झाल्यानंतर वरून आपल्याला जो काथ्या आपण क्लीन केला होता किंवा भुसा त्याच्यातनं वेगळा केला होता, तर तो काथ्या आता लावायचा आहे. तर मी हे फेविकॉलने पण चिकटवू शकले असते, परंतु फेविकॉलचा वास येतो. त्यामुळे मग पक्षी जवळ येत नाहीत, म्हणून मग मी ते टाळलेलं आहे. आणि त्याच्याऐवजी एक मी आयडिया केली आहे की आधी रबर लावून घेतला आणि रबरमध्ये मग ते काथ्या तो आधी ॲडजस्ट केला सगळीकडे व्यवस्थित आणि मग ते दोऱ्याने तो काथ्या व्यवस्थित गुंडाळला. तुम्ही दोरा, माझ्याकडे सुतळ नव्हती म्हणून मी दोरा वापरला, तर तुम्ही सुतळ सुद्धा वापरू शकता. सुतळीने ते व्यवस्थित बांधून घ्यायचंय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे घरटं तयार आहे. तर चिमण्यांना बसण्यासाठी 2 तिथे
काठ्या लावायच्या आहेत, तर त्यासुद्धा मी जी आपली खराब झालेली झाडू असते, तर त्याच्या पाठीमागे त्या झाडूच्या आतमध्ये काठ्या असतात, तर त्यातल्या काठ्या मी नेहमी काढून ठेवते. तर त्या अशा उपयोगी पडतात. तर त्यातल्या 2 काठ्या मी त्या घरट्याच्या खाली लावलेल्या आहेत, जेणेकरून तिथे येऊन चिमणी बसेल आणि बसता येईल तिला आणि मग तिथून मग ती ते घरट्याच्या आतमध्ये जाईल. अशा तऱ्हेने हे घरटं तयार आहे आणि मग हे घरटं खिडकीमध्ये लावताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. नुसतंच ते लटकवून ठेवायचं नाहीये, कारण ते घरटं हललं नाही पाहिजे. तर मी मग ते वरती लटकवलं सुद्धा आणि थोडंसं एक दुसरी दोरी रस्सी घेऊन ते बांधून सुद्धा ठेवलेलं आहे. अशा तऱ्हेने हे टाकाऊतनं टिकाऊ असं घरटं तयार झालेलं आहे. तर शाळेत मुलांना प्रोजेक्ट देतात की टाकाऊतनं टिकाऊ काहीतरी बनवा. तर हे घरटं बनवायला हरकत नाही. कारण ते शाळेत दाखवून झाल्यानंतर ते तुम्ही तुमच्या खिडकीमध्ये तसंच लावून ठेवू शकता आणि कदाचित चिमण्या त्याचा वापर करतील. तर नक्की करून बघा हे. एकदम सोप्पं आहे आणि स्वस्त तर आहेच, कारण सगळ्या टाकलेल्या वस्तू आपण या घरट्यासाठी वापरलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.